मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज या कार्यक्रमात उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय हरिभाऊ नाना बागडेजी, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय भाई रामदास कदमजी, सन्माननीय महापौर श्री त्र्यंबक तुपेजी, खासदार चंद्रकांत खैरेजी, खासदार रावसाहेब दानवेजी, त्याचप्रमाणे उपस्थित श्री अतुल सावे, प्रशांत बम, संजय सिरसाट, अब्दुल सत्तार, श्रीरामजी महाजन, MM शेख, या ठिकाणी उपस्थित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, IG, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विशेषत्वाने या मुक्ती संग्रामामध्ये ज्या मंडळींनी सहभाग घेतला असे आमचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक, त्यांचे कुटुंबीय, भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं अशा सर्व देशभक्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना विनम्र आदरांजली अर्पित करतो आणि त्याचसोबत संपूर्ण मराठवाड्यातील तमाम जनतेला आणि महाराष्ट्रातील देशातील तमाम जनतेला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या दिनाच्या अतिशय मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्यानंतर देखील मराठवाड्याला मोठा संघर्ष करावा लागला। एक वर्षभर मोठ्या प्रमाणात हा संघर्ष सुरू होता आणि या संघर्षानंतर 17 सप्टेंबर रोजी शेवटी मराठवाड्याला खऱ्या अर्थानं पारतंत्र्यातनं मुक्ती मिळाली आणि आमच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी हे जे युद्ध छेडलं होतं त्या युद्धामध्ये भारताचा आणि मराठवाड्याचा विजय झाला। आणि म्हणूनच आजचा दिवस हा एकीकडे आपल्या शहीदांची आठवण करण्याचा, दुसरीकडे आज जे स्वातंत्र्य संग्राम सैनिक आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्याचा आणि त्याचसोबत मराठवाड्याला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे। खरं म्हणजे गेले 3-4 वर्ष मराठवाड्याने प्रचंड मोठा दुष्काळ या ठिकाणी भोगला आणि ज्या प्रकारे मागच्या वर्षीचा दुष्काळ होता, अनेक लोकांना 1972 पेक्षा वाईट दुष्काळ अशा प्रकारची अनुभूती या दुष्काळाने करून दिली। पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की राज्य सरकारने या दुष्काळामध्ये देखील सातत्याने मराठवाड्यातल्या सामान्य नागरिकाच्या, शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचाच निर्णय केला। मोठ्या प्रमाणात जवळजवळ 4000 कोटी रुपयाची मदत आपण या ठिकाणी शेतकऱ्याला दिली। एवढंच नाही तर इन्शुरन्सच्या माध्यमातून एकेका जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा निधी आपण त्या ठिकाणी दिला। एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 800 कोटी रुपयापेक्षा जास्त आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी दिले। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हा पैसा त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला। ही गोष्ट खरी आहे की दुष्काळ इतका मोठा होता की कदाचित हा पैसा हा काही खूप मोठी गोष्ट नाही, ते राज्य सरकारचं कर्तव्य होतं। पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये मराठवाड्यामध्ये दुष्काळाकरता एवढा निधी हा कधीच देण्यात आलेला नाही आणि तो देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला। त्यासोबत मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता मोठ्या प्रमाणात व्यवस्था केल्या। लातूरमध्ये माननीय मोदीजींच्या सरकारनं थेट ट्रेनने पाणी त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला। निसर्गाचे आपण सगळे आभार मानू। यावर्षी काही भाग जर सोडला तर बृहद मराठवाड्यामध्ये आपल्याला उत्तम पाऊस या ठिकाणी मिळालेला आहे आणि काल परवा वरुण राजांनी जी आपल्यावर कृपा केली, आज मी वर्तमानपत्र वाचत होतो तर मागच्या वर्षी याच दिवसांमध्ये ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याकरता थेंबर पाणी नाही अशा प्रकारची बातमी वाचावी लागायची, त्याच्याऐवजी आता पूर आलेला आहे। नदी नाल्यांमध्ये दुर्दैवाने काही माणसं वाहून गेले आहेत, अशा प्रकारची बातमी देखील आज पाहायला मिळते आहे। मला विश्वास आहे की विशेषतः जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण मराठवाड्यामध्ये गेल्या
दीड वर्षामध्ये जी कामं केली, मी मराठवाड्यातल्या जनतेचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वाधिक लोकसहभाग हा जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे मिळाला असेल तर तो मराठवाड्यातल्या जनतेनं दिला आणि आपल्या दुष्काळावर आपणच मात करू शकतो अशा प्रकारच्या भावनेतनं सामान्य शेतकऱ्यांनी या मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारे जलयुक्त शिवारची कामं केली, आज आम्ही हा दावा करू शकतो की मागच्या वर्षी जी गावं आपण जलयुक्त शिवारच्या अंतर घेतली होती, जवळजवळ 1600 गावं आपण घेतली होती, त्यातली 1100 गावं ही वॉटर न्यूट्रल आपण केली, ती दुष्काळमुक्त केली आणि उरलेली 500 गावं देखील या पावसाळ्याच्या नंतर आपण दुष्काळमुक्त करू. पुन्हा नव्याने आपण गावं या ठिकाणी घेतलेली आहेत, ती यावर्षी आपण दुष्काळमुक्त करू. निश्चितपणे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा जो काही प्रयत्न अनेक वर्षापर्यंत मराठवाड्यातल्या अनेक विचारवंतांनी जलसंधारणाच्या माध्यमातून हे काम झालं पाहिजे, हा जो काही विचार या ठिकाणी मांडला, आज तो प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होत आहे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे मराठवाड्याला मिळालं पाहिजे. पहिल्यांदा राज्य सरकारने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मराठवाड्याचं पहिल्या टप्प्यामध्ये 7 टीएमसी पाणी हे उजनीमधनं मराठवाड्याला मिळावं याकरता आपण योजनेची सुरुवात केली आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्याला देण्याच्या दृष्टीनं आता मोठी कारवाई ही आपल्याकडनं सुरू झाली आहे. त्याकरता निधी देखील आपण उपलब्ध करून देतो आहोत. एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण मराठवाड्याचा सगळा दुष्काळी भाग पाहता माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ 4000 कोटी रुपयाची प्रकल्प ही थेट केंद्र सरकारच्या निधीमधनं त्या ठिकाणी आपण घेतो आहोत आणि त्या माध्यमातून इथे चांगलं सिंचनाची व्यवस्था व्हावी हा प्रयत्न मराठवाड्यामध्ये आपण आता सुरू केलेला आहे. त्यासोबत संपूर्ण मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड तयार करावी. महाराष्ट्रातली पहिली वॉटर ग्रीड ही मराठवाड्यामध्ये आपण तयार करणार आहोत. त्याच्या संदर्भातला आराखडा तयार करण्याचं काम चाललं आहे आणि लवकरच ज्यावेळी आम्ही मराठवाड्यामध्ये या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेऊ, त्या बैठकीमध्ये या वॉटर ग्रीडला देखील मान्यता देण्यात येईल आणि त्या माध्यमातून मराठवाड्यातली शहरं, गावं ही सगळी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जोडायची आणि त्यातनं पाण्याचा पुरवठा हा उत्तम प्रकारे या ठिकाणी करायचा असा आपला प्रयत्न असणार आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये देखील आपण अनेक आता वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या आहेत. विशेषतः वर्ल्ड बँकेच्या मदतीतून आपण विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 5000 गावांमध्ये 4000 कोटी रुपयाचा प्रकल्प हा या ठिकाणी राबवतो आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातली जी गावं आपण निवडलेली आहेत त्या गावामध्ये संपूर्ण पाण्याचं नियोजन, मायक्रो इरिगेशनचं नियोजन, शेतीच्या पिकाचं नियोजन आणि मार्केटचं नियोजन अशा प्रकारचा एकात्मिक प्रकल्प की ज्यातनं शेती क्षेत्राचं पूर्ण चित्र बदलून जाईल. देशाच्या इतिहासामध्ये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून हा पहिला प्रकल्प अशा प्रकारचा आपण इंटिग्रेटेड घेतो की ज्यातनं शेती क्षेत्रातलं चित्र हे निश्चितपणे आपण त्या ठिकाणी बदलू. यासोबत मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजे. आता डीएमआयसीचं काम आपण सुरू केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये डीएमआयसी स्मार्ट सिटी आणि इंडस्ट्रियल सिटीचं पहिलं काम हे जर कुठे सुरू झालं तर ते आपण आपल्या मराठवाड्यामध्ये औरंगाबादच्या जवळ जे आपण शहर तयार करतोय शेंद्रा आणि बिडकीन, त्या ठिकाणी आपण ते काम आता सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की लवकरच ते पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्री याला देखील सुरुवात झालेली आहे. आमच्याकडे अनेक लोकांनी आता एमओयू केलेले आहेत आणि त्या माध्यमातून तोही काम आता आपण हातामध्ये घेतलाय. एवढंच नाही तर मराठवाड्यामध्ये इंडस्ट्रीला वीज परवडली पाहिजे, कारण मागास भागामध्ये विजेचे दर हे जर कमी झाले तरच मागास भागामध्ये वीज कारखाने येऊ शकतात. हे लक्षात घेऊन जवळजवळ 500 कोटी रुपयाची सबसिडी ही विजेची आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या 500 कोटी रुपयाच्या सबसिडीच्या माध्यमातून आपण जो महाराष्ट्रातला इंडस्ट्रीचा विजेचा दर 7-7.5 रुपये आहे तो मराठवाड्यामध्ये 5 रुपयापेक्षा देखील कमी आणलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज उद्योग आपल्याकडे या ठिकाणी आकृष्ट होतील. यासोबत आपण जो एक समृद्धी कॉरिडॉर तयार करतोय की ज्या कॉरिडॉरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मराठवाड्याला सगळ्यात मोठा फायदा त्यातनं होणार आहे. मराठवाड्याचे सगळे जिल्हे हे मुंबईशी 6 तासाच्या अंतरावर आपण जोडतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं इंटिग्रेशन आपण करतो की मराठवाड्याच्या कुठल्याही जिल्ह्यातनं जर जेएनपीटीच्या पोर्टवर आपला माल, मग तो कृषी माल असो, आपला इंडस्ट्रीचा माल असो, हा जर 6 तासामध्ये पोहोचला तर आज मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री असेल, कृषी क्षेत्र असेल, याच्यामध्ये क्रांती होणार आहे आणि यासोबत एक मोठी कृषी क्षेत्राकरता कोल्ड चेन
हे आपण तयार करतो आहोत। त्यामुळे कृषी उत्पादन जे आपलं आहे, जे आज कोल्ड चेन अभावी आपल्याला एक्सपोर्ट करता येत नाही, जे आपल्याला इतरत्र पाठवता येत नाही, त्यामुळे कृषी मालाला भाव मिळत नाही, आज या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून त्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन होणार आहे। आणि त्यासोबत पर्यटनाच्या दृष्टीनं मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी आहे। विशेषतः अजंता असेल किंवा इतर सगळा भाग असेल, मी सगळ्या भागाचं नाव घेत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येतात। या कॉरिडॉरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या सोयी देखील आपण उपलब्ध केल्या आहेत की ज्या माध्यमातून पर्यटनाच्या दृष्टीनं देशातला महत्त्वाचा भाग म्हणून मराठवाडा होणार आहे। आणि हे करत असताना याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काय केलं असेल तर आतापर्यंत शेतकऱ्यांना विस्थापित करून आपण रस्ते बांधले, पण पहिल्यांदा शेतकऱ्यांना पार्टनर घेऊन त्यांना आपण आपल्या विकासाच्या यात्रेमध्ये जो काही एखादा रस्ता झाल्याने समृद्धी येते, ती समृद्धी ज्याची जागा जाते त्याला कधीच मिळत नाही, ती समृद्धी जो त्याच्यानंतर तिथे येतो त्याला मिळते। यावेळेस आपण असं मॉडेल तयार केलं आहे की शेतकऱ्याला ती समृद्धी मिळेल, त्याला ती पार्टनरशिप मिळेल, वाढणारे भाव याचा फायदा त्याला मिळेल आणि निश्चितपणे पुढची 10 वर्ष त्याचं जे इन्कम आहे ते इन्कम तर त्याला आपण देऊच आणि त्याच्यासोबत त्याला जागा देऊ। आणि माझा विश्वास आहे की 4 पट नाही 10 पट त्या जागेची किंमत वाढेल आणि त्या माध्यमातून एक मोठी समृद्धी यामध्ये शेतकऱ्यांना देखील मिळेल। आणि म्हणून अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आपण आज मराठवाड्याकरता या ठिकाणी हातामध्ये घेतल्या आहेत। नजीकच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेऊ, आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षी प्रचंड दुष्काळ असल्यामुळे मंत्रिमंडळ इथे आलं, पण आम्ही बैठक नाही घेतली, तर प्रत्येक तालुक्यामध्ये मंत्री त्या ठिकाणी गेले आणि तालुक्याच्या ठिकाणी मंत्री जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता आणि त्यातलं कोऑर्डिनेशन आपण केलं। आता या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक देखील घेतली जाईल आणि त्या माध्यमातून मराठवाडा हा सरकारच्या अजेंड्यावर अतिशय वर आहे, कारण आमचं अतिशय ठाम मत आहे महाराष्ट्रातले मागास भाग, मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकणाचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग असेल, याचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र जरी देशात अग्रणी असला, जरी तो प्रथम क्रमांकावर असला, तरी देखील महाराष्ट्र प्रगत आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। आणि म्हणून त्या प्रगतीकडेची वाटचाल करण्याच्या संदर्भात आजचा दिवस महत्त्वाचा आहे, संकल्पाचा आजचा दिवस आहे। या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आपण सगळे संकल्प घेऊया। हे जे स्वातंत्र्य संग्राम सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आशीर्वाद मी मागतो की तुम्ही स्वातंत्र्य दिलं, तुम्ही स्वराज्य दिलं, आता सुराज्याकडे नेण्याची शक्ती ही तुमच्या आशीर्वादानं आम्हाला मिळावी, हुतात्म्यांच्या आशीर्वादानं आम्हाला मिळावी आणि आपल्या सगळ्यांचं समर्थन या ठिकाणी मिळावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।